सासरी आली की मी रिलॅक्स असते, मस्तपैकी उशिरा उठते. आज काय तसंच काही झालं होतं. मला काही जाग आली नाही. आईंनी मला उठवलं नाही. त्यांनी त्यांची कामं करून घेतली. मग मी घरातलं पारोसं काढून घेतलं. मस्तपैकी चहा करून घेतला, सर्वांना दिला आणि मीही पिला. मग या दोघा भावाभावांना कामाला लावलं आणि मी घेतला नाश्ता तयार करायला. कारण की संध्याला आज सुशीला खायचं होतं माझ्या हातचं. मग सुशीला केलं छान. आम्ही चौघांनी नाश्ता केला. पप्पा आणि मोठे भैया नाश्त्यासाठी नव्हते, कारण की ते सकाळी शेतात गेले होते. सुशीला खाल्लं की मला खूप कंटाळा येतो काम करायचा. मग काय मी बसले रिलॅक्समध्ये. आईंची इकडे देवपूजा चालू होती. मग तोपर्यंत मी आंघोळ करून घेतली आणि फ्रेश झाली आणि गाऊनवाली बाई होऊन बसली होती आज. मग कायच मी थोडीला भूक लागली, त्याला जेवायला वाढलं. मी लसूण सोलायला घेतला, आईंना भाजी करायची होती म्हणून. हरभऱ्याची भाजी त्यांनी इकडं केली आणि मस्त मस्त गरम गरम भाकरी आमच्या आईच्या हातच्या. एकदा खाऊन बघाच तुम्ही सगळेजण. मग काय त्यांनी भाकरी केल्या इकडं. ह्यांना जेवायला वाढलं मी. ह्यांना जेवायला वाढून आम्ही जेवायला घेतलं. मला ताक, भाकरी, भाजी खाऊन इतकं कंटाळा आला होता की मला झोपूशी वाटत होतं. मग काय आईंना स्मितची जिम्मेदारी दिली आणि मी मस्तपैकी झोप मारून घेतली. 5 वाजले. मग उठून सगळ्यांसाठी चहा केला, चहा घेतला आणि पप्पा गेले होते शेतात. त्यांनी येताना तुरीच्या शेंगा आणल्या होत्या, त्या उकडून वगैरे घेतल्या, सगळ्यांनी खाल्ल्या. मग स्वयंपाकाच्या तयारीला लागले संध्याकाळच्या. स्वयंपाक वगैरे करून घेतला, कारण की सगळ्यांना आज भूक लागलेली होती. सकाळचं जेवण लवकर झालं होतं त्याच्यामुळं. या चौघांना आज जेवायला वाढलं. मग नंतरून आईन मी दोघीजणी जेवायला बसलो. मस्तपैकी जेवण केलं. स्मित खूप थकला होता दिवसभर, म्हणून संदीपने त्याला झोपवलेलं होतं. चला, आज काही नेहमीची कामं दाखवत नाहीत. आजचा व्लॉग इथेच एंड करूया. असा होता माझा सासरचा दिवस. बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.